गव्हाण येथे स्मिथ क्लिनिकचा लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा संपन्न। शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण येथे डॉक्टर कुणाल म्हात्रे यांच्या स्मिथ क्लिनिकचा शानदार उद्घाटन सोहळा लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी श्री रामशेठ ठाकूर यांनी डॉक्टर कुणालचे वडील डॉक्टर अशोक म्हात्रे आणि बहीण तथा महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉक्टर स्मिता म्हात्रे पाटील यांच्या वैद्यकीय सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। डॉक्टर कुणाल यांनी आपल्या वडिलांच्या वैद्यकीय पत्रकारिता आणि सामाजिक सेवेचा वारसा पुढे चालवावा असे सांगून स्मिथ क्लिनिकला शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन समारंभास पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे खजिनदार शैलेश ठाकूर, पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद खारपाटील, पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबईचे अध्यक्ष निलेश उपाध्याय, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, कोळी बांधव संघटना अध्यक्ष विश्वनाथ कोळी, HIL कामगार संघटनेचे माजी पदाधिकारी गणेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, वनप्रेमी योगेश पगडे, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, गव्हाण ग्रामपंचायतच्या सदस्या उषा देशमुख, गव्हाण येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा देशमुख, याचबरोबर गव्हाण आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित राहून त्यांनी डॉक्टर कुणाल यांच्या स्मिथ क्लिनिकला शुभेच्छा दिल्या। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, पनवेल। कुणाल म्हात्रे आज इथे छान असं सुंदर असं एक क्लिनिक काढलेलं आहे आणि त्याचे वडील अशोक म्हात्रे तर समाजसेवा एकमेका असं विविध क्षेत्रामध्ये काम करतात। त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा अगदी चांगलं सुस्थितीत असं आपलं आधुनिक शिक्षण देऊन आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम सुरू केलेले आहे। त्यांच्या मुलीचं माझ्या हस्ते ते क्लिनिकचं उद्घाटन झालं होतं। मुलगा मुलगी संपूर्ण परिवार जो आहे शिक्षित आहे। गव्हाण गावाच्या दृष्टीने आज आस्था असलेलं आपल्यातलं असं कोणतं डॉक्टर असणं गरजेचं आहे। आपल्या ग्रामीण भागाचा एक वारसा आणि कमीत कमी अशा फीमध्ये पण चांगलं सेवा देणारं असं हे क्लिनिक त्यांनी सुरू केलं आहे। मी कुणाल म्हात्रे याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये यश मिळावं, त्याच्या हाताला गुण मिळावं अशी देवाला प्रार्थना करतो। मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो।